होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी। महाराष्ट्रातील खासगी मेडिकल कॉलेजच्या फी मध्ये पुन्हा वाढ। काही ठिकाणी तर लाखोंची वाढ मंजूर। नेमकी किती वाढ झाली आणि कोणत्या कॉलेजांना फायदा झाला पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी वाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। राज्यातील 8 खासगी मेडिकल कॉलेजांनी फी रेग्युलेशन ऑथॉरिटी म्हणजेच FRA कडे चालू शैक्षणिक वर्षासाठी फीची मागणी केली होती। महाविद्यालयांची सादर केलेल्या आर्थिक कागदपत्राची तपासणी केल्यानंतर FRA ने काही प्रमाणात फी वाढ मंजूर केली आहे। अनेक कॉलेजांनी वार्षिक फी 20 लाखापेक्षा जास्त करण्याचा प्रस्ताव दिला होता। मात्र FRA ने सुरुवातीच्या तुलनेने कमी फी मंजूर केली होती। यानंतर कॉलेजांनी पुन्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याने काही ठिकाणी फी मध्ये 50,000 पासून ते तब्बल 4.5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेले कॉलेज म्हणजे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर। या कॉलेजने MD आणि MS कोर्ससाठी सुरुवातीला 22 लाख रुपये फी प्रस्तावित केली होती। FRA ने ते पहिल्यांदा 13.11 लाख रुपये फी मंजूर केली होती। मात्र पुनरावलोकनानंतर आता ही फी 17.62 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे। दरम्यान श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील मेडिकल कॉलेजनेही फी वाढीसाठी अपील केली होती। FRA ने कागदपत्राची तपासणी केल्यानंतर येथे ही फी वाढ मंजूर झाली आहे। या निर्णयानुसार MBBS ची फी 10.94 लाखावरून वाढून 12.34 लाख रुपये झाली आहे, तर MD आणि MS कोर्सची फी 14.23 लाख रुपये करण्यात आली आहे। याशिवाय कर्जत, परभणी, धुळे आणि नागपूर येथील आणखी 6 वैद्यकीय महाविद्यालयांनाही प्रमाणात फी वाढवून मंजूर करण्यात आली आहे। मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे येत्या काळात या फी वाढीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही। मेडिकल शिक्षण आधीच महाग असताना आता ही फी वाढीमुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न आणखी कठीण होणार का? यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।